नमस्कार. कुकिंग शोकिंग मराठी चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. उन्हाळा चालू झाला की आपल्याला काहीतरी थंडगार वेगवेगळ्या प्रकारची सरबतं किंवा ज्यूस प्यावेसे वाटतात. त्यामुळेच आपण आज इथे थंडगार कैरीचे पन्हे बनवणार आहोत. उन्हाळ्यात आता सध्या मार्केटमध्ये सर्वच ठिकाणी कैरी अगदी सहज मिळून जाते. एकदा हे पन्हे बनवून ठेवले की तुम्ही महिना 2 महिने स्टोअर करून ठेवू शकता. आता इथं मी 4 कैऱ्या घेतलेल्या आहेत. तुम्ही पाहू शकता. ह्या कैऱ्यांना मी साधारण 1 तासभर पाण्यात घालून ठेवलं होतं. त्यावरचा जो चीक वगैरे आहे तो निघून जातो. आता हा कैऱ्यांचा देठाचा भाग आपल्याला सुरीच्या मदतीने कापायचा आहे आणि कैऱ्या चांगल्या स्वच्छ धुवून घ्यायच्यात. हे पहा, इथं मी सर्व कैऱ्या चांगल्या धुवून आणि त्याचे देठ कापून घेतलेले आहेत. आता ह्या कैऱ्या आपण कुकरमध्ये वाफवून घेणार आहोत. आता यामध्ये मी इथं 1 ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ह्याला झाकण लावून आपल्याला साधारण 2 ते 3 शिट्ट्या घ्यायच्यात किंवा मध्यम गॅसवर इथं आपल्याला 10 ते 12 मिनिटासाठी याला आपल्याला वाफवून घ्यायचं आहे. इथं आपली कैरी पण चांगली वाफवून तयार झालेली आहे. कैरी थोडी जास्त शिजली तरी पण त्यामुळे काही फरक पडत नाही. आपल्याला याचा फक्त पल्प काढून घ्यायचा आहे. कैरीचं हे जे साल दिसतंय याचा चमच्याने आपल्याला पल्प घ्यायचा आहे. आणि हा जो कोईचा भाग दिसतोय त्याचा पण संपूर्ण आपल्याला इथं पल्प काढून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता कैरी चांगली शिजल्यामुळे एकदम सहज असा इथं आपला पल्प निघालेला आहे. आता हा पल्प मी मोजून घेतलेला आहे. हा साधारण 1 वाटीभर पल्प आहे. त्या अंदाजानेच आपल्याला इथं साखर घालायची. तुम्ही साखर किंवा गूळ काही पण घालू शकता. तर इथं मी 1 वाटी पल्प निघालेला आहे, तर त्याच वाटीने इथं मी 1 वाटी साखर घेतलेली आहे. कैरी किती आंबट आहे त्यानुसार तुम्ही इथं साखरेचं प्रमाण थोडंसं कमी जास्त करू शकता. आता यामध्ये मी 1 हिरवी मिरची घातलेली आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा घातला आहे. आता इथं मी 1 चमचा भाजलेले जिरेपूड घातलेले आहे. आता इथं 1 चमचा काळं मीठ घालायचं आहे. यामुळे ह्या कैरी पन्ह्याला टेस्ट पण खूप छान येते. इथं मी 5-6 पुदिन्याची पानं घातलेली आहेत. आता याला मिक्सरमधून एकदम बारीक फेटून घ्यायचं आहे. हे पहा, इथं आपल्या कैरीचा पल्प पण चांगला एकदम व्यवस्थित असा बारीक झालेला आहे. आता त्याला एका काचेच्या बरणीमध्ये आपल्याला स्टोअर करून ठेवायचं आहे. इथं शक्यतो काचेची बरणीच वापरा. तुम्ही पाहू शकता. आता हे तुम्ही बनवून ठेवलं तर महिना 2 महिने फ्रीजमध्ये ठेवून हे तुम्ही वापरू शकता. आता ह्याचं सरबत कसं बनवायचं हे मी तुम्हाला दाखवणार आहे. आता इथं ग्लासामध्ये आपल्याला 2-3 पुदिन्याची पानं घालायची आहेत. पुदिना असेल तर वापरा, नाही वापरला तरीही चालेल. आता यामध्ये आपल्याला थोडंसं काळं मीठ घालायचं आहे. इथे तुम्ही साधं मीठ पण वापरू शकता. यामध्ये इथं मी भाजलेली जिरेपूड थोडी थोडी घातलेली आहे. त्यामुळे सरबताला टेस्ट पण खूप छान येते. आता यामध्ये मी इथं आईस क्यूब घातलेले आहेत. त्यामुळे थंडगार असा इथं आपलं कैरीचं पन्हं तयार होईल. आता इथे एका ग्लासाला साधारण 2 चमचे कैरीचा पल्प वापरायचा आहे.
आणि त्यामध्ये थंडगार पाणी ओतायचं आहे. आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे. गरमीमध्ये आपल्याकडे पाहुणे आले किंवा आपण उन्हामधून थकून येतो तेव्हा पटकन असे एनर्जीयुक्त, रिफ्रेशिंग आणि टेस्टी कैरीपणे बनवू शकता. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. बाय बाय.